रामकृष्ण हरी. कसे आहेत आपण सर्वजण? तर आज गावाला निघायचं होतं आणि गाडीच्या समोरच्या पंक्चर होतं. कृष्णभाऊ हवा मारण्यास मदत करत होते. गाडीचं प्रत्येक चाक थोडे थोडे खराबच झाले होते. नवीन चाक बदलायचे होते. चाक म्हणजेच टायर, संपूर्ण व्हील नाही, नवीन टायर टाकायचे होते. त्यासाठी MRFच्या ही सर्व्हिस सेंटर आहे, MRF टायरची, तिथं आलो होतो. गाडी लावलेली सर्व्हिसिंगला, फक्त टायर बदलण्यासाठी. हे बघू शकता, चारही टायर चेंज करायचे होते. इथं अशा पद्धतीचे मशिनरी असते आणि ते ऑटोमॅटिक समजा, म्हणजे चाक खोलायला पण एवढं काही त्रास नाही होत, मशीनद्वारेच खोलले जाते इथं सर्व. बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल. कशा प्रकारे जुने टायर काढले जाते बघा. हे बघा, पुन्हा एकदा एक वेळेस तो टामी लावतो आणि लगेच संपूर्ण चाक मोकळं होतं, म्हणजे टायर बाजूला होऊन जातं. आणि ती व्हील, स्टीलचं जे व्हील आहे ते बाजूला असतं. ती व्हील काढल्यानंतर या मशीनमध्ये असं फिट करतात, कारण नवीन टायर बसवायचे असतं. त्यामुळे ट्यूबलेस टायर टाकतो ना आपण, त्यामुळे हे साईडला जे गंजलेला भाग असतो ना, तो गंजलेला भाग हे पेपरने क्लीन करून घेतात. क्लीन केल्यानंतर त्याला ऑइल वगैरे लावतात, इकडे साईडला ठेवून देतात. ते बघा, हा किती गंजलेला आहे. त्याच्यासाठी जी मोठी कानस असते ती कानसाने घासून काढतात, नंतर ऑइल लावून घेतात. हे अशा प्रकारे आहे सर्व. त्याच्यानंतर आपल्याला नवीन ट्यूबलेस टायर टाकायचं, त्यासाठी बघा इथे हे नवीन वॉल सेट करून घेत आहेत. नवीन वॉल फिट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे टायरला काहीतरी लिक्विड आहे, केमिकल, ते लावून घेतात. हे पांढऱ्या बकेटमध्ये असतं, ते ब्रशनं लावून घेतलेलं आहे त्याला, जेणेकरून त्यामधून हवा वगैरे बाहेर लिकेज होऊ नये यासाठी असेल कदाचित. हे बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने ते मशीनमध्ये टायर एकदम व्यवस्थित बसवले जाते. त्याच्यानंतर टायरमध्ये हवा भरून पुन्हा या मशीनवरती आणले जाते. इथे पुन्हा ते टायर असं व्यवस्थित फिट करून घेतलं जातं आणि ते कुठे बेंड आहे का वगैरे काही चेक केलं जातं. म्हणजे टायर क्रॉस वगैरे काय हे सर्व चेक करावं लागतं. म्हणजे आपण नवीन टायर तर टाकतोय, त्याबरोबर तिथे हे 4 व्हीलरचं असतं ना, म्हणजे ते व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ते पण करून घेतोय. हे अशा पद्धतीचे करत असतात ते. इकडे समोर एक कम्प्युटरमध्ये मोठे LED लावलेले असते, त्याच्यावरती कळतं ते काही जर जास्त बेंड वगैरे असेल तर ते आपल्याला सांगतात. तर नवीन वगैरे ते व्हील घ्या म्हणून, ते स्टीलची जी रिम आहे मधली, म्हणून ते व्यवस्थित होतं, काही अडचण नव्हती. हे टायरला थोडंसं तिथं बेंड होतं, तर बघा हातोडीने ठोकून थोडंसं नीट करायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर संपूर्ण टायर, चारही टायर आपण नवीन टाकलेले आहे आणि फिटिंगसाठी इकडे आलेले आहे. डायरेक्ट मशीनच नट फिट करतात. एअर गन असते ती, दिसलेच तुम्हाला. बघा एअर गन कसं टाईट करतात. आणि मशिनरीच्या साहाय्याने काम खूप लवकर होते.
यानंतर हे सेन्सर आहेत, चारही टायरला बसवले जातात. ते समोरच्या टायरला लावलेलं आहे, तर पाठीमागची त्यासाठी अशी व्हील कॅप लावावं लागते आणि ते व्हील कॅपवरती ते असं ॲडजस्ट होत असतं. चारही टायरला लावून झाल्यानंतर गाडीला चालू करतात आणि काहीतरी असेल त्यांच्यामध्ये रेस वगैरे देऊन, गाडी न्यूट्रल करून रेस वगैरे देऊन स्टिअरिंग फिरवतात. बघा, स्टिअरिंग फिरवतात आणि इकडं या साईडला जे कम्प्युटर आहे त्याच्यावरती कळतं त्यांना काय म्हणजे स्टिअरिंग आत आहे की बाहेर आहे, काय प्रॉब्लेम आहे असं समजतं त्यांना हे कम्प्युटरवरती. ही गाडीचे बुश खराब झालेले आहेत. बघा, हे बुश सुद्धा पूर्णपणे खराब झालेलं आहे. थोडंसं काम आहे मेंटेनन्सचं गाडीचं. 8-1 हजार रुपये लागेल म्हणे, 8-9 हजार रुपये. ते पण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे गाडी थोडी नॉर्मल एक साईडला उडते. परंतु आता टायर टाकल्यानंतर खूप चांगला कम्फर्ट मिळेल असं त्यांनी सांगितले. आणि टायर टाकल्यानंतर मला पण एक अनुभव आला, खूप चांगल्या पद्धतीने गाडी चालत होती. ही बघा, ही जी खराब झालेली आहे ही पण नवीन टाकावं लागेल. त्यानंतर इथे बिल वगैरे घेतलेलं आहे. 3,500 रुपयाला टायर दिलेलं आहे आपल्याला आणि 550 रुपये त्यांनी व्हील अलाइनमेंटची घेतलेली आहे. आणि इकडे गाडी घेऊन मला कार्यक्रमासाठी यायचं होतं दाजींकडे, मनोहर किर्डी येथे. तर आम्ही आलो होतो. गाडीचं काम केल्यामुळे थोडा उशीर झालेला होता. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता, परंतु कार्यक्रम मला जाईपर्यंत कार्यक्रम आटोपला होता. मला खूपच उशीर झाला होता. दाजीकडे त्यांच्याकडे किती 4-5 गायी आहे, ती दूध वगैरे टाकतात. आणि खूप इथं सुंदर अशी सोय केली आहे त्यांनी गायींसाठी. हे बघा, पाणी किती शुद्ध आणि नितळ आहे जनावरांना पिण्यासाठी. इकडे समोर हिरवगार ऊस आहे, बघू शकता समोर तुम्ही. ऊस पण खूप भारी आहे. आम्ही पण ऊस आणायला गेलो होतो, म्हटलं थोडाफार ऊस आपण पण घेऊन टाका. ऊस खायला खूप छान होता. हा माझा भासा आहे आदित्य, तो म्हणे मामा ऊस खूप छान आहे, मला घेऊन जा. म्हटलं तुझ्या पद्धतीने काढ चांगला ऊस आपल्याला. त्याने त्याच्या हातानेच ऊस काढून दिलेला आहे आपल्याला. शेवटी शेतकऱ्याच्या मुलांना चांगलं कळतं ऊस म्हणजे खाण्यासाठी कोणता ऊस चांगला राहील वगैरे काय. गावाकडचं वातावरण खूप छान असतं. इथे कट मार्क्स मार बस मार. ओके. त्याच्यानंतर मी पण 2 ऊस मोडून घेतले. बऱ्याच दिवसानंतर ऊस कापायला भेटला, तोडायला भेटला. कारण आमच्या गावाकडे काही कोणाकडे ऊस नाही,
कारण पाणीच एवढं नाही तर ऊस कसं लावणार. त्यानंतर आम्ही ऊस आणि काही सामान घेऊन निघालो गावामध्ये. कार्यक्रम मळ्यामध्ये होता. हे बघा आमचा माणूस ऑल्टो काही चाललेला आहे येत आता. नव्हती त्याच्यामुळे गावातच उभी केली होती. हे आहे दाजीचे घर. ते मळ्यामध्ये जे घर होतं ते मोठ्या दाजीचं आणि हे लहान्या दाजीचं घर आहे गावातील. इथं आम्ही ऑल्टो घेऊन निघालो होतो घराकडे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे ब्लॉग आहे ते ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल बघायला तर तुम्ही आम्हाला फॉलोसुद्धा करू शकता. आणि यूट्यूबला पण चॅनल आहे आमचं. यूट्यूबला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरच बघायला मिळेल. धन्यवाद.